मला 3 तारखेला बाहेर पडा कसं ऐकतो मॅडम, आमदार साहेब सांगत होते, कांबळे साहेब त्यावेळी तुम्ही बोलत होता, आता का बोलत नाही बरं? 3 महिने माझे बिल थांबल्यावर हे का गोष्ट तुम्हाला कुणाला दिसत नाही? त्यावेळी निवडणूक होती ना, मग माझा का वापर करतोय तुम्ही? दुसरं कोणाकडे पण करायचं होतं. 3 महिने काय करायला येऊ? 3 महिने बिल चेक करावं लागते काय? कधी कामावर नाही तिथं काय. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाचे बिल महिनोन्महिने थकवून ठेवत महापालिकेने पुन्हा एकदा आपल्या कारभाराची निष्क्रियता उघड केली आहे. दगडी कामांचा अनुभव असलेल्या महिला मक्तेदाराने थेट महापालिकेत टाहो फोडत प्रशासनाच्या दिरंगाईचा पर्दाफाश केला. सदर कामासाठी महापालिकेने तब्बल 78 लाखांचे अंदाजपत्रक मंजूर केले होते, तर स्मारक समितीने लोकनिधीतून 25 लाख रुपये खर्च करून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला. सांगलीच्या पिनाका कन्सल्टन्सी कंपनीने प्रोजेक्ट मॅनेजमेंटची जबाबदारी देण्यात आली होती. संबंधित कंपनीने अवघ्या 6 महिन्यात काम पूर्ण करून दाखविले. लोकार्पण सोहळाही थाटात पार पडला. मात्र त्यानंतर 3 महिने उलटूनही बिल काढण्याबाबत प्रशासनाने पूर्णतः मौन बाळगले. या अन्यायाविरोधात श्री शंभूतीर्थ स्मारक समिती आणि मक्तेदार कंपनीने एकत्र येत महापालिकेवर मोर्चा काढला. तुम्ही पगार घेता, मी पगार घेत नाही, माझं स्वतःचं लावलंय म्हणून जळता इथं. आंदोलनकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाची धांदल उडाली. महापौर उदय धातुंडे वेळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र उपमहापौर अनिल डाळ्या यांना आंदोलकांनी घेराव घालत प्रश्नांचा भडीमार केला. माझा मोबदला मला ज्या कमी मिळाले तर मला काम करून काय फायदा? मी व्याजात चाललोय की. निवडणुकीत गोड बोलून काम करून घेतले, मतं घेतली, पण आता बिलांसाठी वारंवार खेटे मारावे लागत आहेत, असा संतप्त सवाल हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उपस्थित करत सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. दरम्यान आमदार आणि महापौर सांगूनही प्रशासन ऐकत नसेल तर लोकप्रतिनिधींचा वचक उरलेला नाही, अशी खंत व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या अधिकारहितेवर बोट ठेवले. महाराजांच्या कामासाठी जर 3 महिने जर आम्हाला असं जर फेरा मारा लागत असतील तर एक दुर्दैव लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावर निवडणुका जिंकणारेच त्यांच्या स्मारकाचे बिल थकवून आंदोलनाची वेळ आणतात. ही बाब अत्यंत लाजिरवाणी असल्याची तीव्र प्रतिक्रिया यावेळी उमटली. एकीकडे स्मारकाच्या नावाने राजकीय भांडवल उभे करायचे आणि दुसरीकडे त्याच स्मारकाच्या कामाचे बिल देण्यासाठी टाळाटाळ करायची. या दुटप्पी भूमिकेमुळे महापालिकेचा कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता तरी प्रशासन जागे होणार का, की आंदोलनाची धार आणखीन तीव्र होणार, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. सकाळी 11 वाजता आम्ही आलो इथं आणि त्याने 1 तासभर आम्हाला वेळ दिला होता की तासाभरात तुमचं सगळे काय असेल ते पूर्ण करून घेतो. तरी पण आता तासाचं जवळजवळ 2 तास झाले तरी अजून गांभीर्याने या गोष्टीचं घेतलं नाही त्या अधिकाऱ्यांनी. तर तेच तुम्हाला वेळ दिला की नाही महापौरांनी? हो दिले. मग तुमच्याशी आत्ताच्या अजून चर्चा केली नाही? महापौरांची चर्चा चालू आहे. महापौर ह्या कामातच आहेत. महापौर म्हणजे ह्या कामासाठी अग्रेसर पुढे होऊन करायला, परंतु जे अधिकारी ज्यांच्या हातात ते जे काढले त्यांनी ते दीर्घाई करायला, त्यामुळे विषय झाला आहे. म्हणून महापौर स्वतः आता खाली जाऊन बसून ते काम करून गेला.